नातेसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून 25 वर्षीय नराधम सावत्र पित्याने अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना मानखुर्दमध्ये गुरुवारी रात्री घडली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कायदा आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मानखुर्द पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये 7 नोव्हेंबर रात्री 9:30 वाजता ही घटना घडली। यातील आरोपी हा व्यवसायाने चालक असून त्याने 25 वर्षीय महिलेसोबत विवाह केला। या महिलेला पहिल्या पतीपासून 2 वर्षांची मुलगी होती। हीच मुलगी नातेसंबंधात अडथळा ठरत असल्याचा राग आरोपीला होता। याच रागातून पत्नी घरी नसल्याची संधी साधून आरोपीने गुरुवारी रात्री मुलीला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली। त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। आरोपीचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही, तर अत्याचारानंतर निपचित पडलेल्या मुलीच्या पार्श्वभागात आरोपीने चपाती बनविण्याचे लाटणे घालून तिला जखमी केले। त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली। मुलीवर अत्याचार करून क्रूरपणे तिची हत्या केल्यानंतर काही घडलेच नाही अशा आर्विभावात तो वावरत होता। घरी आल्यानंतर मुलगी बेशुद्धावस्थेत सापडल्याने आईने तिला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मुलीला दाखलपूर्व मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आणि पोलीस तपासात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले। अखेर पोलिसांनी मुलीच्या आईची फिर्याद नोंदवून घेत आरोपी सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी पहाटे त्याला राहत्या परिसरातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत।